आपल्याकडं घरातील लहान लेकरू ऐकत नसलं की घरचे त्याला भूताची भीती दाखवून शांत करतात। पुढे वाढत्या वयासोबतच पोरांना पार अंधाराचीही भीती वाटायला लागते। भूतिया महल, कालासाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक जागा शहरात बघायला मिळतात। पण यात एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे कुणीही या भूतांना प्रत्यक्षात काय ते बघितलेलं नसतंय। पण नोव्हेंबर सुरू झाला की जगभरात ही भूत किंवा चित्रविचित्र चेहरे दिसू लागतात। वेताळासारखे दिसणारे कोरलेले भोपळे, वेगवेगळ्या रंगाची सजावट आणि भूतासारखे कपडे घालून फिरणारी माणसं, ही माणसं दिसू लागली की समजून घ्यायचं हॅलोवीन आलाय। पण हे हॅलोवीन नेमकं काय असतं, याचा इतिहास काय आहे, आता ही परंपरा कशी चालते आणि मुळात मी देखील असा मेकअप का केलाय, हेच आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये। तर हॅलोवीन हा जगातला सर्वात प्राचीन सणांपैकी एक आहे। भूतासारखे भीतीदायक वाटणारे कपडे घालून हा सण लोक साजरा करतात। म्हणजे मी जसा मेकअप केलाय ना, तसाच काहीसा त्यांचा लुक असतो। मेक्सिकोत साजरा होणारा डे ऑफ द डेड, चीन मधला टुम्ब स्वीपिंग डे, जपान मधला ओबोन किंवा आपला पितृ पंधरवाडा ही याच प्रकारच्या सणांची काही उदाहरणं आहेत। हॅलोवीन सध्या अमेरिका आणि कॅनडात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सणाची मुळं इतिहासपूर्व काळातल्या प्रथांमध्ये दिसतात। आयर्लंड मधल्या केल्टिक फेस्टिवल ऑफ सोएन या आदिवासी सणापासून हॅलोवीनचा उगम झाला आणि जवळपास 2000 वर्षांपूर्वी म्हणजेच उत्तर युरोपात हा सण साजरा केला जाऊ लागला होता असं मानलं जातं। साओएन हा केल्टिक सांस्कृतिक मृतांचा देव मानला जातो आणि हॅलोवीन म्हणजे त्याची मेजवानी। 9व्या शतकात या सणाचं ख्रिश्चनीकरण करून चर्चनं ही परंपरा स्वीकारली। त्या काळच्या इंग्लिशमध्ये हॅलोवीन मधील हॅलो या शब्दाचा अर्थ होतो होली म्हणजेच पवित्र, पण शब्दशः त्याचा अर्थ होतो संत। ख्रिश्चन धर्मीय लोक 1 नोव्हेंबर रोजी ऑल सेंट्स डे साजरा करतात। त्याच्या आदल्या दिवशी इव्हिनिंग मास आयोजित केलेला असतो, ज्याला ऑल हेलोज इव्ह असं म्हणतात। ही परंपरा ही या नावा इतकीच प्राचीन आहे। ऑल हेलोज इव्हचं संक्षिप्त स्वरूप म्हणजेच हॅलोवीन। आता साओएन परंपरा काय आहे तेही बघूयात। या परंपरेत अशी मान्यता आहे की मेलेल्या लोकांच्या आत्मा या दिवशी पृथ्वीवर येऊन जिवंत लोकांसाठी धोका बनतात। त्यामुळेच आत्म्याच्या भीतीला दूर करण्यासाठी लोक हॅलोवीनच्या निमित्ताने चित्रविचित्र किंबहुना भीतीदायक कपडे घालण्याची परंपरा रूढ झाली। 7व्या शतकात 13 मे रोजी 4थ्या क्रमांकाचा पोप बोनिफेस याने ऑल सेंट्स डे साजरा करायला सुरुवात केली। पुढच्या शतकात 3ऱ्या पोप ग्रेगरी याने हा दिवस 1 नोव्हेंबरवर नेला। 9व्या शतकात 4था पोप ग्रेगरी यांनी हा दिवस ख्रिश्चन कॅलेंडर मध्ये समाविष्ट केला, ज्यामुळे रोम पासून सगळ्या चर्चमध्ये तो साजरा होऊ लागला। या प्राचीन परंपरांना आधुनिक स्वरूप यानंतर आलं, ज्यामुळे यातला गंभीरपणा किंवा गूढपणा जाऊन त्यात खेळ येत गेले आणि साहजिकरित्या मज्जाही येत गेली। आता भारतातही अनेक लोक दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। वेगवेगळे भूतासारखे कपडे घालून त्याचा आनंद लुटतात। गेल्या वर्षी दक्षिण कोरिया या देशाची राजधानी सेऊल मध्ये हॅलोवीन साजरा करताना मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली होती। त्यामुळे या सणाला गालबोटही लागलं होतं। तब्बल 151 लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता, तर 150 लोक जखमी झाले होते। या घटनेत मेलेल्या, जखमी झालेल्या आणि इतर अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली होती। बाकी आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।